नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिरपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बैलगाडा ओढत, महागाई विरोधात गॅस सिलेंडरची आरती करत आणि वीज टंचाईच्या निषेधार्थ कंदील दाखवत आंदोलन करण्यात आले. तसेच पेपरफुटी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. देवा जय देव जय देव, जय सिलेंडर देवा, जय सिलेंडर देवा. आमले भाव कमी करी देना म्हणा नरेंद्र दादा, आमले भाव कमी करी देना नरेंद्र दादा. जय देव जय देव, जय सिलेंडर दादा, जय सिलेंडर दादा. आमले भाव कमी करी देना म्हणा दादा, करी देना दादा. जय देव जय देव, जय सिलेंडर दादा, जय सिलेंडर दादा. लाडक्या बहिणीसले नुसता लाडक्या बहिणीसले त्रास देऊ नको म्हणा दादा. मोदी दादा सिलेंडरना भाव कमी करी दे रे दादा. जय देव जय देव, जय सिलेंडर दादा, जय सिलेंडर दादा. सिलेंडरना भाव, खतना गाव भाव, वीजळीना भाव कमी करी दे ना दादा, कमी करी दे ना दादा. नरेंद्र मोदी हटाओ, किसान को बचाओ. नरेंद्र मोदी हटाओ, अरे नरेंद्र मोदी हटाओ, किसान बचाओ. अरे देवेंद्र फडणवीस हटाओ, किसान बचाओ, अरे देवेंद्र फडणवीस हटाओ. किसान बचाओ, अरे भाजपा हटाओ, किसान बचाओ, भाजपा हटाओ. भारत बचाओ. शिंदखेडा दोघं ठिकाणचे शेतकरी, तरुण, बेरोजगार यांचा निषेध मोर्चा आम्ही उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयावर काढतोय. त्याच्यामध्ये आम्ही सरकारचा निषेध म्हणून बैल घेण्याची पण ऐपत शेतकऱ्यांकडे नाही आहे, म्हणून आता या बिना बैलजोडीचं गाडं आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे घेऊन जाणार आहेत. आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांना वीज 10 ते 12 तास वीज मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना महागाईपासून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, महागाई नियंत्रणात आणली गेली पाहिजे. डिझेल, पेट्रोल, नंतर आरोग्य सेवा, शिक्षण या सगळ्या महाग झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे. आणि जी कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी ही फसवी आहे. ज्या पद्धतीने पक्षप्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने कर्जमाफी केलेली आहे त्या पद्धतीने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. आणि जे तापी नदीमध्ये जे पाणी म्हणजे वाहून जातं, आता पाणी भरपूर आहे पण ते पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत नाही. ते दोघं या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत शिरपूरचे आणि शिंदखेड्याचे, यांनी दोघांनी प्रयत्न करून ते पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवलं पाहिजे, अशी आमच्या मागण्या आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.